हॅलो, जी फॉर गार्गी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे, इथे मी बर्फी बनवायला घेतली. ना कुठला खवा ना मावा वापरता एकदम छान बाजारात मिळणारी बर्फी. त्यासाठी इथेशी मी 2 वाटी मैदा घेतला आहे. मैदा पॅनमध्ये घालून घेतला आहे व मंद गॅसवर मैदा मी चांगला 2-3 मिनटं भाजून घेतला आहे. ही प्रोसेस केल्यामुळे पुढची एक स्टेप कमी होते. मैदा 2-3 मिनटं छान भाजल्यानंतरला यामध्ये मी इथेशी घी घालून घेतलं आहे. आधी 1 चम्मचच घातला आहे, जसं लागेल तसं मी यामध्ये घी घालून घेणार आहे. 1 चम्मच घी घालून आणखी अर्धा मिनटं परतून घेतल्यावर मला असं वाटलं घी कमी, आणखी 1 चम्मच मी यामध्ये घी घालून घेतला व पुन्हा मैदा चांगला भाजून घेतला. याचा कलर जास्त असा रंग बदलेल इथपर्यंत भाजायचा नाही, फक्त आपल्याला भाजून घ्यायचा आहे. 1-2 चम्मच घी घातल्यानंतरला त्यामध्ये मी आणखी 1.5 चम्मच घी घातला होता, तो मी दाखवला नाही यामध्ये. घी भाजून झाल्यानंतरला मी बाजूला ठेवून घेतला आहे व एका छोट्या पातेल्यामध्ये मी 1 कप पाणी घेतलं आहे व त्यामध्ये 1.5 चम्मच साखर घालून एक तारेचा पाक बनवून घेतला. पाक झाल्यानंतरला पाक तयार झाल्यावर मी इथे जो मैदा भाजून घेतला आहे तो पुन्हा गॅसवर ठेवून मंद गॅसवर यामध्ये पाक घालून घेतल्यावर पाक घालून चांगले 5 ते 7 मिनटं मंद गॅसवर चम्मच सतत हलवत राहिले. हे बॅटर जोपर्यंत असं घट्टसर होत नाही व पॅनला सोडत नाही. तुम्ही बघू शकता आता 5 मिनटं होऊन गेल्यानंतरला मी इथे आता गॅस बंद करून घेतला आहे. गॅस बंद करून पुन्हा मिक्स करत राहिल्यावर यामध्ये मी इथे मिल्क पावडर घालून घेतली आहे. मिल्क पावडर अवेलेबल असेल तर घालू शकता, नसेल तरी चालेल, इथे ऑप्शनल होती, मी घातली, माझ्याकडे होती. त्यानंतर मी याचे 2 पार्ट करून घेतले व एका पार्टमध्ये पिंक कलर घातला व एका पार्ट व्हाईटच ठेवला व मी इथे टीन घेतला होता, त्यामध्ये हे सेट करायला ठेवून दिलं. मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, लवकर दाखवायचं होतं म्हणून. त्यासाठी अर्धा तास मी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिल्यानंतरला कट करून घेतल्यावर तुम्ही बघू शकता, तुम्हाला हव्या त्या आकाराची तुम्ही इथे कट करू शकता बर्फी. मी इथे त्रिकोणी कट केले. त्याचा स्ट्रक्चर, कलर व टेस्ट तर खूप छान होते, अगदी मार्केटसारखी. बर्फी बघूनच तुम्हाला समजलं असेल किती छान झाली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही बर्फी व कमेंटमध्ये नक्की सांगा. व रेसिपी आवडल्या, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.